आजच्या या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले माझे नेते आणि या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री, माझे म्हणजे आपल्या सर्वांचेच नेते, म्हणजे अविनाश भाऊंच्या नंतर आपण सगळ्यांनी ज्यांना नेते मानले ते आदरणीय जयाभाऊ भाऊंकड ज्या ज्या वेळेस गेलो त्या वेळेस कधी खाली हात माघारी आता आलं नाही आणि काम करत असताना कधीही ज्यांनी अविनाश भाऊंची उणीव मला भासून दिली नाही ते जयाभाऊ. त्याचबरोबर वाई विधानसभा मतदारसंघाचे आपले नेते माजी आमदार मदनदादा भोसले, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा, अविनाश भाऊंचे जवळचे सहकारी मित्र आणि ज्यांचं कायमच वडिलकीच्या पाठीवर थाप असते ते सातारा जिल्हा कृषी सभापती, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती शशिकांत दादा. आणि आज मी महाराजांच्या वतीने म्हणणार नाही तात्या, माझ्या कार्यक्रमाला महाराज आलेच नाहीत. मी सुनील तात्यांना आपल्या प्रेमाने आमंत्रण दिलेलं. तात्या, आपले जुने संबंध आहेत, मी तुम्हाला महाराजांच्या वतीने इथं बोलवलेलं नाही. सुनील तात्यांचं या ठिकाणी स्वागत. त्याचबरोबर हर्षवर्धन शेळके पाटील आणि आपल्या खंडाळा तालुक्याचे ज्येष्ठ नेते, आपल्या सर्वांचे नेते अनिरुद्धदादा गाडवे, खंडाळा पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रकांत दादा यादव, आमचे सातारा जिल्हा युवक काँग्रेस युवा भारतीय जनता पार्टी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चिन्मय दादा, किरण नाना, त्याचबरोबर वाई खंडाळा मामलेश्वरचे युवा नेते विराज भैया शिंदे आत्ताच या ठिकाणी उपस्थित राहतात, ते शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आमचे मित्र प्रदीप दादा माने. त्याच पद्धतीने वाई पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य माझे बंधू मित्र दीपक दादा ननावरे, अतुल बाबा पवार आत्ताच या ठिकाणी, तसेच सर्व प्रमुख पाहुणे मान्यवर आणि या ठिकाणी आपण सर्वजण, माझं कुटुंब आज या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करायला उपस्थित आहे. ते हा सर्व माझा परिवार. आणि आज माझ्याच वाढदिवसानिमित्त काय बोलायचं आहे मला समजत नाही. फक्त एकच आहे की तुमच्या आशीर्वादाने, अविनाश भाऊंच्या आशीर्वादाने, जे अविनाश भाऊंनी माधवराव आप्पांनी कार्य चालू केलं तेच कार्य पुढे चालवतोय. आपल्या सर्वांना या पुढील काळात आपले आजपर्यंत जी साथ दिली, जे अविनाश भाऊंना उभं करण्यात आपण सर्वांनी साथ दिली, ती साथ या पुढील काळात मला द्या, आपण द्यालच. फक्त भाऊ एकच आहे की ज्या ज्या वेळेस लोकांचे प्रश्न आम्ही घेऊन येत असतो, ह्या लोकांची आमच्याकडून दुसरी काहीच अपेक्षा नाही, ना पैशाची अपेक्षा आहे ना कशाची अपेक्षा. फक्त यांचं एकच म्हणणं आहे की अविनाश भाऊंचं कुटुंब मोठं झालं पाहिजे. आणि हे कुटुंब मोठं होत असताना आम्ही किती जरी मोठं झालो तरी आमचा पाया हे आम्ही ह्यांच्या जीवावर आहे, ही कधी या पुढील काळात सुद्धा विसरणार नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो. बोलण्यासारखं बरंच आहे पण आज ते बोलू शकत नाही किंवा बोलण्याची तेवढी ताकद नाही. फक्त एवढंच म्हणतो की आपण आशीर्वाद द्या, त्याचं सोनं केल्याशिवाय मी थांबणार नाही.